मागच्या कित्येक दिवसापासून आपण या विषयाचा फॉलोअप घेत होतो। 13 तारखेला आपण पहिलं पत्र लिहिलं होतं की अखिल भारतीय विद्यार्थी परिषद म्हणून पहिलं पत्र दिलं होतं की 25 तारखेला जी IBPS आणि महाराष्ट्र राज्य नागरी सेवाची परीक्षा आहे ती क्लॅश होते, त्यामुळे ती परीक्षा पुढे ढकलण्यात यावी। याच्यावरती अजूनपर्यंत काही निर्णय झाला होता। काल आपण आपल्याला माहिती आहे सगळीकडे देश महाराष्ट्रभरात याबद्दलचं जे आंदोलन सुरू झालं त्याला घेऊन काल आपलं अभाविप शिष्टमंडळ MPSCच्या विद्यार्थ्यांना घेऊन आयोगाला भेटलं। आपण त्यांना परत एकदा पत्र दिलं, त्यांना सांगितलं की हा तुम्ही लवकरात लवकर तुम्ही निर्णय घ्यावा। त्याप्रमाणे आज जी 10 वाजता सकाळी बैठक लागली आयोगाच्या बैठकीमध्ये आत्ता आपल्याला निर्णय जो लक्षात आलाय तो निर्णय असा आहे की 25 तारखेची जी महाराष्ट्र राज्य नागरी सेवा परीक्षा आहे ही त्यांनी पुढे ढकलण्यात आली आहे। हा विद्यार्थ्यांचा विजय असून या निर्णयामुळे खरंच विद्यार्थ्यांना हा लाभ मिळणार आहे, कारण बरेचसे विद्यार्थी IBPS आणि महाराष्ट्र राज्य नागरी सेवा अशा दोन्ही परीक्षा देतात, त्यांना या निर्णयाचा खूपच बऱ्यापैकी लाभ मिळणार आहे। यामुळे या विद्यार्थ्यांना या महाराष्ट्र राज्य नागरी सेवेत रुजू होण्याची एक संधी परत एकदा सरकार आपल्या आयोगाकडून देण्यात आली आहे। तारखा कधीपर्यंत जाहीर करणार आहे? त्यांनी असं या बैठकीत निर्णय झाला की लवकरात लवकर तारखा जाहीर करतील, असं त्यांचा निर्णय याच्यातून समोर आला आहे। लवकरच याच्या तारखा जाहीर होईल असं आम्हाला याच्यातून खात्री वाटते।